हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लर्न विथ प्रवीण लाखकर. जर तुम्ही आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज येत राहतील. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. सो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग, ज्याला आपण मराठीमध्ये पत्रलेखन असं म्हणत असतो. पत्रलेखनाचे खरे पाहिलं तर दोन प्रकार पडतात: इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर ज्याला आपण अनौपचारिक पत्र असं म्हणत असतो. आता अनौपचारिक पत्र हे आपल्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजारी असणाऱ्या काही व्यक्तींना आपण हे लिहित असतो, म्हणजे यांना उद्देशून हे पत्र लिहिलं जातं. आणि आज जे आपण शिकणार आहोत पत्राचा प्रकार तो म्हणजे फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर ज्याला आपण मराठीमध्ये औपचारिक पत्र असं म्हणत असतो. तर औपचारिक पत्र कुठे लिहिलं जातं? तर ते कार्यालय किंवा मुख्याध्यापक असतात, वर्ग शिक्षक असतात, एखाद्या कंपनीचे व्यवस्थापक असतात, शासन, वृत्तपत्र संपादक असतात, इत्यादी लोकांना आपण फॉर्मल लेटर लिहित असतो. मग खरं तर नवीन पद्धतीनुसार इंग्रजी विषयात पत्रासाठी 5 गुण देण्यात आलेले आहेत. तर चला आज आपण पाहूया की फॉर्मल लेटर लिहायचं कसं, त्याचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण संपूर्णपणे चांगल्या प्रकारे समजून घेऊया. ओके. आता या स्लाइडमध्ये मी सुरुवातीला दिलाय फॉर्मॅट ऑफ अ फॉर्मल लेटर. ओके. तर पहिल्यांदा पाहूया की फॉर्मॅट कसा असतो, की एखादं औपचारिक पत्र हे कसं लिहिलं जातं आणि त्यामध्ये किती गोष्टींचा किंवा किती मुद्द्यांचा समावेश केला जातो. सर्वात पहिला मुद्दा जो चालवतो तो म्हणजे सेंडर्स ॲड्रेस. आता सेंडर्स ॲड्रेस म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता. नवीन पद्धतीनुसार पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता सुद्धा हा लेफ्ट अलाइनमेंट म्हणजेच आपल्या कागदाच्या किंवा ठिकाणी आपलं जी वही असते त्याच्या लेफ्ट अलाइनमेंट म्हणजेच डाव्या बाजूला सुरुवात करावी लागत असते. ही आपली नवीन पद्धत आहे. पहिल्या पद्धतीनुसार पहिली जर पद्धत म्हटलं तर ते पाठवण्याचा पत्ता आपल्याला उजव्या बाजूला लिहावा लागायचा, परंतु आता पाठवणाऱ्याचा पत्ता सुद्धा हा डाव्या बाजूलाच लिहावा लागतो. मग आपण पाठवणाऱ्याच्या पत्त्यामध्ये हे जे सेंडर्स ॲड्रेस आहे याच्यामध्ये काही मुद्दे अंतर्भूत करत असतो. सो विच आर दे? सो इन द सेंडर्स ॲड्रेस, कीप इन माइंड, सेंडर्स ॲड्रेस मध्ये सुरुवातीला आपल्याला काही द्यावं लागतं. जसं की ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता काय आहे, मग घर नंबर असेल, घरावरील नाव असेल, त्यानंतर आपल्याला एखादी कॉलनी, नगर या प्रकारच्या सर्व गोष्टी ठिकाणी आपल्याला समोर लिहाव्या लागतात. तर सेंडर्स ॲड्रेस हा एक जवळपास 3 ओळीमध्ये पूर्ण व्हायला हवा. त्यानंतर ज्या ठिकाणाहून तुम्ही पत्र लिहित आहात त्या गावाचे, त्या शहराचे नाव तिथे तुम्हाला देणं भाग आहे आणि त्यासमोर एक 6 अंकी तुम्हाला पिनकोड द्यावा लागतो. हे सेंडर्स ॲड्रेस मध्ये सरळ रेषेत देखील आपल्याला लिहायचं असतं. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे डेट, म्हणजे दिनांक. डेट असं नाव टाकायची गरज नसते, परंतु तिथे आपल्याला दिनांक कसा लिहावा लागतो, तर डे, मंथ आणि इयर या पॅटर्नमध्ये लिहायचा असतो. तर ते कसं लिहिणार? तर काही काही लोक डायरेक्टली काय करतात की आज जे तारीख आहे, म्हणता येईल की आजची तारीख 5 आहे, मग 5 ऑक्टोबर म्हणजेच 5/10/2020 असं आपल्याला म्हणता येईल. परंतु आपण तशी डेट लिहित नाहीत. पत्रामध्ये आपण लिहिणार 5 ऑक्टोबर 2020 ही पद्धत आपण इथे वापरत असतो. म्हणजेच पहिल्यांदा 5th 5th असते, 5th काढून
त्यानंतर ऑक्टोबर, तिथे तुम्ही OCT सुद्धा करून डॉट देऊ शकतात आणि त्यानंतर वर्ष 2020 असं तुम्हाला समोर लिहिता येतं. ओके, त्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची आहे. एक ओळ सोडल्यानंतर तुम्हाला द्यायचा असतो रिसिपियंट्स नेम अँड ॲड्रेस. आता रिसिव्हर्स ॲड्रेस यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी द्यायच्या असतात. रिसिपियंट्स पोस्ट किंवा डेसिग्नेशन. आता रिसिपियंट्स पोस्ट किंवा डेसिग्नेशन म्हणजे नेमकं काय, तर आपण पत्र ज्याला लिहित आहोत त्याचं नाव नाही, तर त्या व्यक्तीचं पद कोणतं आहे ते आपल्याला द्यावं लागतं. जसं की आपल्याला एखाद्या शाळेमध्ये पत्र लिहायचं असेल तर आपण द प्रिन्सिपल किंवा असं म्हणता येईल की द हेडमास्टर, द हेड मिस्ट्रेस असं आपण लिहित असतो. एखादी कंपनी असेल तर तिथे आपण द मॅनेजर म्हणतो. एखादी हॉटेल असेल तर द मॅनेजर लिहावं लागतं, राईट का? किंवा एखाद्या वन विभागाला पत्र लिहायचं असेल तर तिथे आपल्याला द फॉरेस्ट ऑफिसर असं आपल्याला लिहावं लागतं. एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर लिहायचं असेल तर आपण द सरपंच किंवा द ग्रामसेवक अशा प्रकारे देखील इथे पोस्ट लिहित असतो. ॲड्रेस, मग ते ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्या ऑफिसचं नाव काय आहे हे आपल्याला लिहावं लागेल. जसं की आपण एखाद्या शाळेमध्ये जर पत्र व्यवहार करत असतो तर त्या शाळेचं नाव येईल, राईट? किंवा पोलीस स्टेशनमध्ये लिहित असतो तर ते कुठलं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव द्यावं लागेल आणि त्यानंतर त्या ठिकाणाचं नाव म्हणजेच ते गाव किंवा ते शहर याचं नाव आपल्याला ते द्यावं लागेल. म्हणजे नेम ऑफ द प्लेस तिथे तुम्हाला देऊन पिनकोड समोर द्यायचा आहे आणि पुन्हा एक ओळ आपल्याला सोडायची आहे. आफ्टर दॅट सब्जेक्ट. सब्जेक्ट हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्ष करून घ्या. आणि इथे मी दिलंय सुद्धा वन शॉर्ट सेंटेन्स स्टेटिंग द पर्पज ऑफ द लेटर. म्हणजे एक छोटंसं सेंटेन्स आपल्याला द्यायचं असतं जेणेकरून की आपल्या पत्राचा हेतू काय आहे हे तिथे समोर कळायला पाहिजे. तर सब्जेक्ट सुद्धा हे लेफ्ट अलाइनमेंटलाच लिहायचं आहे, बिलकुल थोडीही जागा सोडायची नाहीये. जी आपली लेफ्ट मार्जिन असते त्या लेफ्ट मार्जिनला लागूनच सब्जेक्टची सुरुवात करायची आहे. सब्जेक्टला तुम्ही अंडरलाईन करा आणि समोर एका ओळीमध्ये शॉर्टमध्ये आपल्याला पत्राचा हेतू सांगायचा आहे, म्हणजे विषय सांगायचा आहे. जसं की कंप्लेंट अबाउट द रॉबरीज इन माय एरिया. हे एक शॉर्ट मध्ये आपण देखील अशा प्रकारे काय करू शकतो, एखादा विषय मांडू शकतो. त्यानंतरचा भाग आहे लेफ्ट अलाइनमेंट मध्येच आपल्याला लिहायचं आहे सॅल्युटेशन, ज्याला आपण मराठीमध्ये अभिवादन असं म्हणत असतो, हे लक्ष करून घ्या. मग अभिवादन आपण काय लिहितो, तर ऑफिशियल लेटर असल्यामुळेच, औपचारिक पत्र असल्यामुळे आपण रेस्पेक्टेड असं लिहित असतो. परंतु हे जर आपण खूप जवळच्या व्यक्तीला जर अनौपचारिक पत्र लिहित असतो तर तिथे आपण डिअर हा शब्द सुद्धा वापरतो. परंतु औपचारिक पत्रामध्ये जास्त करून तर तुम्ही रेस्पेक्टेडचा वापर करू शकता. त्यानंतर सर किंवा मॅडम जे काय असेल तुम्ही समोर लिहू शकतात. हे इथे लेफ्ट अलाइनमेंटला जिथे मी सॅल्युटेशन हा शब्द लिहिलेला आहे तिथे तुम्हाला लिहिता येईल, रेस्पेक्टेड सर. ओके, त्यानंतरचा भाग आहे आपल्याला म्हणता येईल की पत्राचा जो मुख्य असा भाग असतो त्याला आपण बॉडी ऑफ द लेटर असं म्हणतो. ती बॉडी ऑफ द लेटर जवळपास 3 मुद्द्यामध्ये विभागली जाते. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन ज्याला आपण इथे मी समोर दिलंय, बिगिन बाय इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ अँड द पर्पज ऑफ रायटिंग द लेटर. सो 2 or 3 लाईन्स. तर त्यांनी आपण काय दिलेलं आहे की 2 ते 3 लाईन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही हे पत्र का लिहितात, त्याचा हेतू काय आहे हे तुम्हाला इथे सांगायचा असतो. त्यानंतर आहे मेन बॉडी. आता मेन बॉडी म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं हे पाहून घ्या. एक्सप्लेन द सिच्युएशन इन डिटेल, लिस्टिंग फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन निडेड टू व्हॅलिडेट युअर पॉइंट. तुमचा जो हेतू आहे तो हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 ते 2 पॅराग्राफ्स मध्ये, इथे लक्ष घ्या, इथे मी दिलेला आहे 1 or 2 पॅराग्राफ्स, 1 ते 2 पॅराग्राफ मध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्स द्यायचे असतात. आता डिटेल कशा असतील तर लक्षात करून घ्या. डिटेल ह्या नेहमी आपण एक म्हणजे तिथे नेमकं प्रॉब्लेम कोणता आहे, राईट का, म्हणजे तुम्ही जे प्रॉब्लेम तिथे एक्सप्रेस करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती काही सोल्युशन आहे का, त्याची इफेक्ट, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी देखील तुम्हाला तिथे
क्लिअर तिकीन बोलाव्या लागतील, तेव्हाच तिकीनी आपला हेतू जो आहे तो हेतू परिपूर्णपणे पूर्ण होईल असं म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे की तो जो भाग आहे तो स्पष्ट होणं गरजेचं आहे, तरच देखील त्या मेन बॉडीचा उद्देश जो आहे तो पूर्णपणे पूर्ण होईल, हे लक्ष करून घ्या. तर हे तुम्हाला 1 ते 2 पॅराग्राफ मध्ये द्यायचं असतं. त्यानंतर आपण शकतो की कन्क्लुजन. मग आता तिसरा भाग येतो मेन म्हणजे बॉडी ऑफ द लेटरचा तिसरा भाग येतो तो म्हणजे एंड द लेटर बाय रिस्टेटिंग युअर रिक्वेस्ट ऑर अन अश्युरन्स विच एव्हर इज द केस. ते पण आपल्याला 3 ते 4 लाईन मध्ये द्यायचं असतं, हे लक्ष करून घ्या. तर इथे आपल्याला असं म्हणता येईल की आपण जे काही इतक्या वेळ बोललेलो आहोत त्या सर्वांचा सारांश म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला त्या व्यक्तीला विनंती करायची आहे की आम्ही जी समस्या मांडलेली आहे, आमचा जो प्रश्न आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि ते लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, ही आपल्याला तिथे पुन्हा एकदा विनंती करायची असते. म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो की आय होप द कन्सर्न ऑथॉरिटी टेक्स ऍक्शन ॲज सुन ॲज पॉसिबल. ओके, या प्रकारे सुद्धा देखील आपण तिथे लिहू शकतो. आणि आता त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की सबस्क्रिप्शन ऑर कन्क्लुजन. म्हणजेच आपल्याला तिथे थँकिंग यू हा शब्द लेफ्ट अलाइनमेंटलाच लिहायचा असतो. एक ओळ सोडायची आहे आणि लगेच आपल्याला तिथे थँकिंग यू हा शब्द तिथे लिहिता येईल. आता त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की कॉम्प्लिमेंटरी एंडिंग. कॉम्प्लिमेंटरी एंडिंग म्हणजे काय, तर आपल्याला तिथे शेवटी काय करायचं असतं, तर ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिलेलं आहे म्हणजेच आपण ज्याने कोणी पत्र लिहिलेलं आहे तो कोण आहे ते लिहायचं आपल्याला. पण त्या अगोदर एक गोष्ट लिहायची असते, युअर्स सिन्सिअरली किंवा फेथफुली, आपला प्रामाणिक किंवा विश्वासू असा हा शब्द लिहून कॉमा द्यायचा आहे. आणि खालच्या ओळीमध्ये जो कोणी लिहित आहे पत्र त्याचं नाव लिहू शकतात. परंतु जर पत्रामध्ये नाव दिलेलं असेल म्हणजेच प्रश्नामध्ये जर नाव दिलेलं असेल ते लिहिणाऱ्याचं तरच तुम्ही लिहू शकतात, किंवा XYZ ABC यापैकी एक कोणतंही तुम्ही तिथे नाव देऊ शकतात, हे लक्ष करून घ्या. मग हे झाला आपल्या फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. परंतु आपण आता एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच एखादं पत्र कशा प्रकारे लिहिलं जातं किंवा परीक्षेत आपल्याला एखादं पत्र येतं कसं, मग त्याच्यावरती आपल्याला ते पत्रलेखन कसं करता येईल हे आपल्याला लिहायचं आहे. जर पहा एक्झाम्पल, रीड द फॉलोइंग नोटीस पिन ऑन द नोटीस बोर्ड ऑफ अ स्कूल. राइट अ लेटर टू द एडिटर ऑफ अ डेली न्यूजपेपर complaining about cutting of trees with the help of the following points. मग आता ही एक नोटीस आहे. कोणाला लिहायचे पत्र, तर एडिटर ऑफ अ डेली न्यूजपेपर. कोणत्याही एखाद्या पेपरच्या म्हणजे दैनिक जो पेपर असतो त्या पेपरच्या संपादकाला आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि तक्रार करायची कशाविषयी, तर आपल्याकडे होणारी वृक्षतोड याविषयी आपल्याला तक्रार करायची आहे. आता खाली मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे आपल्याला त्यासाठी खूपच उपयुक्त असे पडतील. जसे की सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ हा एक मुद्दा इथे दिलेला आहे, ज्याचं टायटल त्यांनी दिलेलं आहे. पहिला मुद्दा आहे ट्रीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. म्हणजेच आपल्या पर्यावरणाचे म्हणजे वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचे हे अत्यंत महत्वपूर्ण असा एक भाग आहे. ट्रीज मेंटेन इकोलॉजिकल बॅलन्स ऑफ आवर एन्व्हायरमेंट. ओके, वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचे संतुलन राखतात असं की म्हणता येईल. देअर्स अ रॅन्डम कटिंग ऑफ ट्रीज इन विक्रोळी D&D कंपनी. म्हणजेच विक्रोळी D&D कंपनी जी आहे त्याच भागामध्ये काय होतं, तर वृक्षतोड होत आहे हे आपल्याला दर्शून द्यायचं आहे. आणि कटिंग ऑफ ट्रीज कॅन कॉज ग्लोबल वॉर्मिंग. आणि त्याचबरोबर ते म्हणतात वृक्षतोडीमुळे जागतिक तापमान वाढ हे घडून येत आहे, हे आपल्याला तिथे एक मुद्दा आलेला आहे.
तर ह्या सर्व मुद्द्यांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि एक पत्र व्यवहार आपल्याला करायचा आहे, ते पण एक पत्र व्यवहार. चला पाहूया. पहा, मी पहिल्यांदा काय केलंय तर A4 लोकगौरव हे एका फ्लॅट नंबर आणि समोर त्यांनी त्या अपार्टमेंटचं वगैरे नाव दिलेलं आहे. मग त्यानंतर लिहिलेलं आहे LBS मार्ग. ओके, आणि आपल्याला त्रास कुठे आहे तर त्यांनी सांगितलं विक्रोळीमध्ये त्यांनी जंगल म्हणजे वृक्षतोड खूप जास्त होत आहे, म्हणून विक्रोळी हाच त्यांनी आपण काय केला पत्ता घेतला. विक्रोळी वेस्ट. इथे 3 लाईन पूर्ण झालेल्या आहेत. 4थ्या लाईन मध्ये मी त्या शहराचं नाव दिलंय मुंबई. 400001 असा 6 अंकी एक पिनकोड आपल्याला द्यायचा आहे. असं काही नाही की तो त्याच शहराचा असणं गरजेचं आहे. कोणताही 6 अंकी तुम्ही इथे पिनकोड देऊ शकता. त्यानंतर आय हॅव गिवन हिअर वन डेट दॅट इज द 26 मार्च 2020. हे झाला सेंडर्स ॲड्रेस आणि डेट, राईट. त्यानंतर आपण दिलंय की रिसिव्हर्स ॲड्रेस, त्यामध्ये 2 हे पहिल्यांदा लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर कुणाला लिहायचं पत्र तर ते पोस्ट त्या व्यक्तीची लिहायची आहे, जो मेन व्यक्ती त्याची पोस्ट लिहायची आहे, द एडिटर. तर कोणत्या पत्राचे किंवा पेपरचे ते एडिटर आहेत तर आपण समोर दिले दुसऱ्या लाईन मध्ये द टाइम्स ऑफ इंडिया, आणि पत्ता टाकलाय DN रोड आणि ठिकाण ही मुंबईच आहे 400001 हे आपण तिथे टाकून दिलेलं आहे. सब्जेक्ट काय मी एकदम शॉर्ट मध्ये ते सब्जेक्ट टाकलेला आहे कंप्लेंट अबाउट कटिंग ट्रीज, पण तुम्ही अंडरलाईन करायचं आहे एवढ्याच भागाला सब्जेक्टला आणि समोर लिहायचंय कंप्लेंट अबाउट कटिंग ट्रीज. मग आपण म्हणलो होतो सॅल्युटेशन द्यायचंय. सॅल्युटेशन मी दिलंय रेस्पेक्टेड सर किंवा मॅडम, यापैकी आपल्याला जे काही आहे ते देता येईल. इथे स्पेस न देता खालच्या ओळीमध्ये स्पेस न देता आपल्याला विषयाची सुरुवात करायची आहे, म्हणजे इंट्रोडक्शन करायचं आहे आपलं स्वतःचं, आणि आपला जो हेतू आहे ते समोर मांडायचा आहे. थ्रू युअर एस्टीम डेली आय विश टू इन्फॉर्म द ट्री ऑथॉरिटीज दॅट देअर हॅज बीन अ रॅपिड इनक्रीज in cutting of trees in the vicinity of the Godrej company in विक्रोळी. तर लक्ष घ्या, विक्रोळीमध्ये गोदरेज कंपनी जी आहे तिथेच जवळपास त्यांनी वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे हे आपण इथं सांगण्याचं काम तिथे केलेलं आहे. आणि ही कोणा लक्षात आणून द्यायचंय तर ट्री ऑथॉरिटीज जे आहेत त्यांना सांगायचं आहे, हे लक्ष करून घ्या. द ग्रीन बेल्ट. आता मेन जो आपण म्हणतो मेन बॉडी ऑफ द लेटर, इथे मी एक ओळ सोडली किंवा त्यांनी पॅराग्राफ द्या, पण इथे स्पेस नाही द्यायचा आहे, डायरेक्ट लेफ्ट अलाइनमेंटला सुरुवात करायची आहे. द ग्रीन बेल्ट इन दिस एरिया इज अ रिलीफ टू द आईज ऑफ दोज हु कंटिन्युअसली सी द कॉन्क्रीट जंगल इन द नेबरहुड. आता आपण रिअल सिच्युएशन जी आहे ती समोर मांडत आहोत, म्हणजेच नक्कीच हिरवळ किंवा त्याने जंगल जे असतात किंवा त्याने पूर्णपणे हिरवा जो पट्टा आहे झाडांचा वृक्षांचा, त्यामुळे नक्कीच आपल्या डोळ्यांना समाधान प्राप्त होतं. परंतु आता कॉन्क्रीट जंगल वाढत चाललेलं आहे ते पण आपण दर्शन दिलेलं आहे. ट्रीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. ऍक्च्युली trees are the only source to obtain food, oxygen, medicines and many things which are very essential in living beings' life. Cutting of trees results in ecological imbalance and also results in global warming. तर इथे आपण काय केलं लक्ष करून घ्या, तर जे आपल्याला त्यांनी 4 मुद्दे दिले होते त्या नोटीसमध्ये, त्या 4 मुद्द्यांचा वापर करायचा आहे. ते 4 मुद्दे सोडायचे नाहीयेत कारण त्याच्यावरतीही मार्क डिपेंड असतात, म्हणून त्या मुद्द्यांचा वापर करायचा, त्यातला एकही मुद्दा सोडायचा नाहीये, ते आपल्या मेन बॉडीमध्ये आलेच पाहिजेत. कटिंग ऑफ ट्रीज इन विक्रोळी विल अफेक्ट अ लॉट ऑन द एन्व्हायरमेंट ऑफ मुंबई ॲज वेल ॲज महाराष्ट्र. म्हणजे ते फक्त मुंबईलाच त्याचा म्हणजे परिणाम होणार नाही, तर महाराष्ट्रावरही होणार आहे. इट इज सेड हार्मिंग टू नेचर इज हार्मिंग टू ह्युमॅनिटी. एक छानसं वाक्य आपण इथे टाकलं, याचं कारण आहे की त्याचा एक वेगळा इफेक्ट पडतो. म्हणजे निसर्गाला हानी तुम्ही पोहोचाल तर ते नक्कीच ती मानवतेला हानी पोहोचल्यासारखं आहे. आपण असं दर्शनाचं काम केलेलं आहे. ओके, तर चला या पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता आणखीन तो मेन बॉडी ऑफ द लेटर झालेला नाहीये. आपण इथं दिलं की आता आपण पुढची भाग म्हणजे आपण कंप्लेंट केलेली आहे हे पण आपल्याला दर्शवायचं आहे की आपले प्रॉब्लेम किती मोठे आहेत. कंप्लेंट करूनही ते लोक लक्ष देत नाहीयेत. तर ते पहा,
We have complained about it to concerned authorities, but no action has taken by them. म्हणजे आपण त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, पण त्या ऑथॉरिटीज तिकडे बिलकुलही कोणत्या प्रकारचं कार्य ते करत नाहीयेत किंवा ते ऍक्शन घेत नाहीयेत. आय डू नॉट सी एन एफर्ट टू प्लांट न्यू ट्रीज. नवीन झाडेही ते लावण्यासाठी ते प्रयत्न केले जात नाहीयेत. देअर शुड बी स्ट्रिक्ट रूल्स टू रेस्ट्रिक्ट कटिंग ऑफ ट्रीज. म्हणजे झाड वृक्षतोड करण्यासाठी त्याच्यावरती प्रतिबंध लावण्यासाठी एक कडक नियमावली ते करणं गरजेची आहे. अँड स्ट्रिक्ट ऍक्शन शुड बी टेकन ऑन ऑफेंडर्स. आणि जे नियम तोडतात अशा व्यक्तीवर ते काय करायला पाहिजे, कडक कारवाई करायला पाहिजे. हे पण आपण तिथे सांगितलेलं आहे. इट विल हॅपन ओनली व्हेन यू विल पब्लिश आर्टिकल रिगार्डिंग दिस प्रॉब्लेम इन युअर एस्टीम डेली. आणि हे केव्हा होईल, जेव्हा तुमच्या दैनिकामध्ये ही समस्या तुम्ही करताल, पब्लिश करताल, तेव्हाच हे होऊ शकेल, असं आपण दर्शनाचं काम केलेलं आहे. आणि आता म्हणता येईल की इथे आपल्याला काय करायचंय, कन्क्लुजन करायचंय, रिक्वेस्ट सुद्धा करायची आहे थोडी बहुत. ओके. On behalf of all the residents of this area, I request you to kindly take immediate steps to maintain the greenery of this best. Waiting for your immediate action over a serious problem of our city. म्हणजे एक्सपेक्टेशन पण दर्शवलेले त्यांच्याकडून आपण इथे रिक्वेस्ट ही केलेली आहे, राईट का. या सगळ्या गोष्टी या 2-3 लाईन मध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत, ज्याला आपण कन्क्लुजन असं म्हणू शकतो. ते लक्ष करून घ्या, ते कन्क्लुजन इथं पूर्ण झालेलं आहे. आणि आता थँकिंग यू, ज्याला आपण म्हणता येईल की एक कॉम्प्लिमेंटरी क्लोज तिथे आपल्याला करावं लागेल लेटर. ते आहे थँकिंग यू. आपल्याला तिथे दर्शवायचं आहे, एक लाईन सोडून आपल्याला ते थँकिंग यू लेफ्ट अलाइनमेंटला लिहायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आहे लेफ्ट अलाइनमेंटला. युअर सिन्सिअरली हे एनक्लोज म्हणता येईल की कॉम्प्लिमेंटरी तिथं आपल्याला एंड करायचं आहे. युअर सिन्सिअरली लिहून कॉमा द्यायचा आहे. आणि तिथे त्याच्या खालच्या ओळीतच XYZ जे काही नाव दिलेलं असेल किंवा प्रश्नामध्ये नाव दिलेलं असेल त्या व्यक्तीचं, तर तेही तुम्ही तिथे लिहू शकतात. ओके. तर असा आहे आपल्याला फॉर्मल लेटर, जे की 8वी 9वी 10वी आणि त्याचबरोबर आता 11वी 12वीला हाच पॅटर्न आलेला आहे. मार्कामध्ये डिफरन्स असू शकतो, परंतु पॅटर्न मात्र हा सेमच आहे. तर आपण ते थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच. जर तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण यापुढेही खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत. म्हणून नवीन माझे व्हिडिओ मिळवण्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळत राहतील. थँक्यू.